डॉक्टर अनिलजी गोठे यांच्या सेवाकृती समारंभाला उपस्थित डॉक्टर तुंबारे साहेब, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन माननीय शिंदे साहेब, आदरणीय गोठे गुरुजी, ठामपणे डॉक्टरांच्या पाठीशी उभे असलेल्या सौ गोठे, त्यांचे सर्व मित्रवर्य, नातलग, खरं म्हणजे माझ्यासाठी आजचा विषय फार नवीन आहे, कारण या क्षेत्राशी दुरूनही माझा संबंध नाही. कधी कधी चांगलं वागलं नाही की माणसं म्हणतात जनावरासारखं वागतो, तेवढाच जनावरांचा आमचा संबंध. परंतु चिचोंडी पाटील या गावात सुद्धा तो दवाखाना मी पाहायचो आणि अनेक सेवापूर्तीला मी जातो. आता एक काळजी घेतो की आधी विचारतो कोणाची सेवापूर्ती आहे. इथं आमचे मित्र संदीप गोठे आहेत, मधुकर मैड आहेत, नगरे सर आहेत. आणि अनेकदा असं होतं की त्या व्यक्तीनं आयुष्यभर काहीच केलेलं नसतं आणि सेवापूर्तीचा कार्यक्रम जोरात असतो आणि तिथं जाऊन आपण काही बोलायला गेलो की लोक हसतात. म्हणजे एखादा शिक्षक रिटायर होतोय आणि आपण जर बोललो की आता शिक्षण खात्याचं खूप मोठं नुकसान झालं की लोक मोठ्यानं हसतात, कारण त्यांचं मत असतं की आता शिक्षण खात्याला चांगले दिवस येतील गेले. त्यामुळं आधी त्या व्यक्तीची माहिती घेतल्याशिवाय, जसं आपण श्रद्धांजली वाहताना कायम त्या गेलेल्या व्यक्तीची आणि इतरांची माहिती घेतली पाहिजे, पण आपण उशिरा जातो आणि सांगतो की हे गेल्यामुळं फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. तेव्हा गाव खूप मोठ्यानं हसतं, मनातली मनात. तिथं मोठ्यानं हसता येत नाही स्मशानात, पण हे गेल्यामुळं आता गाव निवांत झालं, असाही प्रकार असू शकतो. त्यामुळं खात्री झाल्याशिवाय जाऊ नये असं म्हणतात. डॉक्टर गोठेंविषयी मी जे ऐकलं, त्यांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू त्यांच्या मित्राकडून ऐकले. एकतर ते मितभाषी आहेत असं म्हटलं गेलं ते खरं आहे, कारण भाषण करतानाच आता मी फार बोललोय आणि हे जास्त शब्द आपल्या वाया जात आहेत अशी जाणीव त्यांच्या बोलण्यातून होत होती. दुसरा त्यांचा मिश्किलपणा आहे. वक्त्यांचे दोन प्रकार असतात, एक उभा वक्ता आणि दुसरा बैठा वक्ता. काही माणसं बसल्यावर खूप छान बोलतात, तसे बसल्यावर जो मिश्किलपणा त्यांचा असेल तो निश्चित खूप आनंददायी असेल. फक्त इथं सगळ्यांसमोर मिश्किल होणं त्यांना जमलं नसावं आणि आजचा दिवसही तसा मिश्किल होण्याचा नाही, कारण मनामध्ये अनेक कडूगोड आठवणी त्यांच्या आहेत. तर म्हणजे तुंबारे साहेब, तुमच्या क्षेत्रामध्ये अप्रामाणिक वागलं तरी जनावरं बोलू शकत नाहीत, तक्रार करू शकत नाहीत, मोर्चा काढू शकत नाहीत, पण जनावरांचा मालक हे दोघांचंही एकटाच बोलत असतो. म्हणजे त्याचं बोलणं सुद्धा हाच बोलतो आणि खूप सेन्सिटिव्ह हा प्रकार असतो. पशुधन एक जोड व्यवसाय आपल्या शेतकऱ्यांकडे आहे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पशुधनाच्या निमित्तानं सेवा देणं ते अविरत 36 वर्ष काम सुरगण्यासारख्या आदिवासी ठिकाणी सुद्धा डॉक्टरांनी केलेलं आहे. सौ गोठे यांनी जे सांगितलं की त्यांनी आम्हाला वेळ दिलाच नाही, मग त्यांनी वेळ दिला कुठं, तर संशय येण्याचं काही कारण नाही, कारण त्यांनी जो वेळ दिला म्हणून त्यांची एवढी सेवापूर्ती होते. आणि त्यांचे मित्र सांगतायत की सकाळी झेंड्याला 7ला, म्हणजे तो झेंड्याचा आपला स्टँडर्ड वेळ आहे. सकाळी 7ला जाणं, संध्याकाळी 7ला येणं आणि पूर्ण सेवा देणं हे त्यांच्या स्वभावामध्ये आहे. बहुधा पशुवैद्यकीय क्षेत्रात काम केल्यामुळेही ते मितभाषी झालेले असतात. बोलायचं कोणाशी आहे प्रश्न असेल, कारण समोरचा पेशंट बोलणारा नाही. दुसरे डॉक्टर असते तर मी सेवापूर्तीला खरंच आलो नसतो आणि दुसरे डॉक्टर सेवापूर्ती करत नाही, त्यांना तसा वेळही नाही, कारण त्यांच्या दृष्टीनं तशा मेडिकल कंपन्या काहीतरी प्रलोभन देतात, आमचंच औषध वापरा. तसं निसर्गानं कोरोना नावाचं खूप मोठं प्रलोभन त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना अशा कार्यक्रमाला आता वेळ नाही. कादंबरीच पूर्णतः त्यावरच मी लिहिलेली आहे की काय काय मधल्या काळात घडलं की तासभर टीव्ही पाहिला तरी आम्ही शिंकायचो, खोकायचो आणि आपोआप डॉक्टरांकडे जायचो. म्हणजे मीडियानं हे फार मोठं काम केलंय डॉक्टरांचे आणि त्यांचं काही मिली बघत होती की काय ते समजत नाही, पण तुम्ही इतकं काही दाखव की माणसं आपोआपच दवाखान्यात येतील अशी परिस्थिती होती. पण हे होत असताना सरकारी दवाखान्यांनी खूप चांगलं काम केलं, सरकारी डॉक्टरांनी खूप चांगलं काम केलं. जे जे तोकडं भौतिक सुविधा असतील त्यात सुद्धा खूप पेशंट जगवण्याचं काम सरकारी दवाखान्यांनी केलं. म्हणून सरकारी कुठल्याच दवाखान्यांना वाईट म्हणणं अतिशय चुकीचं आहे. मग तो पशुवैद्यकीय दवाखाना असो नाहीतर आपला सरकारी दवाखाना असो. आता आम्ही लहान असताना मी पाहायचो सरकारी दवाखान्यात एकदा मी गेलो, 4-5 पेशंट होते, आजार वेगवेगळे होते, पण त्या बरणीमध्ये बरण्या भरलेल्या होत्या, पांढऱ्या गोळ्या होत्या मोठ्या.
त्याच गोळ्या डॉक्टर असे कुचकुले भरून द्यायचे आणि सकाळ दुपार संध्याकाळ विषय नाही, संपूस तर खा, आपल्याकडे एक्सपायर होऊस तर खायचं. आणि त्या गोळीचा घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता, इतकी मोठी ती होती. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय असं वाटायचं त्यावेळेस. पण जुने लोक गोळी कुठून खायची, कुठून का खायची, ती घशात गुंतेल अशी त्यांना भीती असायची. एक लाल औषध असायचं ड्रम भरलं, कुठलाही आजार असला की तेच औषध द्यायचे. घरून बाटली घेऊन जायची, भरपूर 2 बाटल्या भरून नाही, आमचं काय एक्सपायर होणारच आहे. चमच्याचा विषय नव्हता, किती द्या, पण पेशंट बरे व्हायचे. मग त्यावेळेस पांढऱ्या पिशी मरत नव्हत्या का कोणाच्या, का माणसाच्या अंगात पांढऱ्या पिशीच नव्हत्या, होत्या, परंतु त्यावेळेस पांढऱ्या पेशी बऱ्या करण्याची औषधं नसावी. आता मेडिकलमध्ये परिस्थिती अशी आहे की औषधं आधी येतात आणि मग त्या औषधाला लागू होईल असा आजार काढला जातो. अशी सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये परिस्थिती आहे. जसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या तशा पशुवैद्यकीय क्षेत्रात सुद्धा अनेक सुधारणा निश्चितपणे झाल्या असतील, पण आमचा त्या क्षेत्राशी संबंध नसल्यामुळं त्या थोड्याशा बाजूला पडल्या असतील. मीडियाचं आपल्याकडे लक्ष नसतं, कारण मीडियाला सुद्धा जे विकतं ते द्यायचं असतं. म्हणून तुंबारे साहेब म्हटले की मी उपायुक्त आयुक्त आहे हे सुद्धा कोणाला माहीत नसेल, कारण हा एक सेवाभावी वृत्ती आणि प्रामाणिक वृत्तीनं करण्याचं एक क्षेत्र आहे. यांच्या क्षेत्रात सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की जर्सी गाईच्या त्या याला जो खोंड आहे त्याला अंतुल्या असं म्हणतात, अंतुल्या. मग शेतकरी त्याला अंतुल्या म्हणायचे. मी विचारलं एका शेतकऱ्याला याला अंतुल्या का म्हणतात, तो म्हटलं आम्हाला काही माहित नाही. म्हटलं याचा आपण शोध घेतला पाहिजे. म्हणून साहित्यात कुठेतरी एका मराठी डिक्शनरीत मी फार मजेशीर अंतुले शब्द आलेला आहे. त्यावेळेस बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी असं ठरवलं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाया आपल्याकडे आणल्या पाहिजे. म्हणून जर्सी गाय आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आयात केली गेली अंतुलेंच्या काळामध्ये. आणि जास्त दूध देणारी गाय कुठली तर जर्सी गाय. आणि मग तिला जर खोंड झालं, ते बिगर खांद्याचं खोंड असल्यामुळे ते शेतीच्या कामाचं नसायचं. मग विरोधक अंतुलेवर टीका करायची. यांची ही जी योजना आहे जर्सी गायची ही अत्यंत चुकीची आहे. आणि मग हे खोंड जर काहीच कामाचं नाही, म्हणजे ही योजनाच काही कामाची नाही, खोंड काही कामाचं नाही, म्हणून तिथून पुढे त्या खोंडाला अंतुल्या म्हणायला, म्हणजे हे बिगर कामाचं आहे. जसं हे धोरण बिगर कामाचं आहे तसं हे खोंड सुद्धा बिगर कामाचं आहे. तेव्हापासून अंतुल्या हा शब्द रूढ झाला. म्हणजे ह्या आपल्या प्रत्येक भाषेमागे जे रोडाखाने म्हटलं जातं त्यामधली ही एक गमतीशीर गोष्ट आहे. आता सेवानिवृत्त झाल्यानंतर सौ मोठे असं म्हणाल्या की ते आम्हाला निश्चितपणे वेळ देतील, त्यांना देवाच लागेल. आता नाईलाज आहे, कारण आता तुमच्याकडे सगळं वेळापत्रक त्यांचं असणार आहे. परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर काही जगण्याच्या आपल्या पद्धती असतात. मी फक्त डॉक्टर मोठेंच्या बाबतीत सांगतोय असं नाही, पण आपल्या समाजात सध्या जे चाललंय की सेवानिवृत्त माणसानं हळूहळू एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या आधी घरातले करते माणसं होतो, आता आपले मुलं मोठे झाल्यानंतर आपण ते करते पण हळूहळू सोडलं पाहिजे. कारण तुम्हाला न विचारता सुद्धा अनेक गोष्टी घडणार आहेत आणि त्या गोष्टी घडल्यानंतर तुम्ही जर वाईट वाटून घेत गेला तर तुम्हाला वाईट वाटतं याचं कुणालाही वाईट वाटणार नसतं. कारण आयुष्याच्या सायंकाळी आपण उपेक्षित राहतो की काय अशी भीती प्रत्येकाला वाटत असते. आपण फार जुन्या काळी पै जमून ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतलेला आहे, परंतु तो टीव्ही मुलानं विकला, रंगीत मोठा टीव्ही आणला. तुम्हाला माहित आहे कुणामुळे विकला? त्या मुलाची बायको त्याला म्हटली असेल, हा काय कृष्ण धवल टीव्ही आहे, विका, नवीन रंगीत टीव्ही आणला. तुम्हाला न विचारता टीव्ही आणला गेला, पण तुम्ही मुलाला तशी जाणीव करून द्यायची नाही की मी पै जमून घेतलेला टीव्ही तू का विकला, हा मोठा टीव्ही का आणला. तुम्ही मुलाला एकच वाक्य बोलायचं की मला आता कमी दिसायला लागलं म्हणून तू मोठा टीव्ही आणला, ही फार आनंदाची गोष्ट आहे. मग त्या मुलाला मनात वाईट वाटेल की आपण वडिलांना विचारायला पाहिजे. कुठेतरी सकारात्मक भाव आपण आपल्या मनात जर ठेवला तर आपलं सेवानिवृत्तीचं जीवन हे सुसह्य होणार आहे. पण समाजात आपण अशा वेगवेगळ्या गमती आता पाहतो. ही सेवानिवृत्त जे आमची पेन्शनर संघटना आहे ती पेन्शनसाठी काय करते हा विषय नाही, परंतु सगळे एकत्र येतात हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण त्यांचे दुःख हे समान असतात, ज्या त्या वयातले दुःख समान असतात. ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये 2 म्हातारी माणसं पारावर बसलेली होती, एक जण दुसऱ्याला म्हणाला काय जमाना आलाय, सगळं बिघडलं. म्हणे काय झालं? माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. आजकालच्या सुना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला माझी मला चहाच देत नाही. आता सुखी कोण आहे? तुला पदराचं काय पडलंय बाबा? तुला चहा मिळतोय ते महत्वाचं आहे, मला चहाच मिळत नाही. तू पदराकडे पाहूच नको. आपण कुठल्या गोष्टी घ्यायच्या, कुठल्या सोडून द्यायच्या. आणि हा निसर्ग जसं वय होईल तसं माणसाच्या शरीरावर जो परिणाम करतो त्यामागे निसर्गाचा काहीतरी हेतू असावा. जसं आपलं वय होत जातं आपल्याला ऐकायला कमी येतं की निसर्गाने केलेली आपली सोय आहे. कारण आपल्याविषयी कोणी फार चांगले बोलण्याचे दिवस गेलेले असतात.
म्हणून आपल्याला ऐकायला कमी येते की निसर्गाने केलेली सोय आहे, विनाकारण ते यंत्र घेऊन दुःखी होण्यात काय माझा. म्हणून ऐकायला येत नाही, समोर मुलगा आणि सून बोलते, ते काय बोलत असतील तुम्ही ऐकूच नका. ते तुमच्याविषयी बरे बोलण्याचे दिवस गेलेले आहेत, तुम्हाला चांगलं दिसत नाही. ही निसर्गाने केलेली सोय आहे, कारण तुम्हाला अपेक्षित जग हे बदललेलं असतं, तुमच्या दृष्टीनं सगळं वाटवलं चाललेलं असतं, हे पाहवत नाही असं तुम्हाला वाटतं. म्हणून निसर्ग तुमची दृष्टी आधू करतो. म्हणून विनाकारण नंबरचा चष्मा लावायचा आणि मला सगळे लख दिसलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या हातामध्ये दुःखी होण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून आमच्या समाजामध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर एक जी जगण्याची पद्धत आहे, पुण्यासारख्या ठिकाणी फार पूर्वी सकाळ पेपरला एक बातमी आलेली होती. पुण्यासारख्या ठिकाणी की जिथं एक बाबा राहायचे, सेवानिवृत्त होते, त्यांचा मुलगा आणि पत्नी ते अमेरिकेत होते, सून ते पुण्यामध्ये आले, महिनाभर तिथं राहिले. जाताना बाबांना ते म्हटले की भारतामध्ये एखादा ज्येष्ठ नागरिक एकटा राहतो की वाईट आहे, आपण हा वाडा विकू. बाबा म्हटले मी ज्या वाड्यात जन्मलो, जिथं खेळलो, जिथं वाढलो, जिथं माझं भविष्य घडलं, तो वाडा मी विकणार नाही. पण मुलांना आणि सुनेनं हट्ट धरला की आपण अमेरिकेला जाऊ, तिकडं तुम्ही छान जगू शकता. कारण पाश्चिमात्य जगामध्ये सेवानिवृत्त्यांची जगण्याची पद्धत फार वेगळी आहे. एखादी वृद्ध स्त्री सुद्धा 70 वर्षाची असो, 80 वर्षाची असो, ती सायंकाळ होताना मेकअप करते, छान कुठेतरी पार्टीला जाते, कुणी पाहुणे येणार असेल तर छान मेकअप करते. आपल्याकडे एखाद्या 60-70च्या वृद्धेने मेकअप केल्यानंतर वृत्तपत्रात बातमी येईल अशी परिस्थिती की आता हिचं वय झालं, हिला काय करायचं मेकअप करून. तो विषय नाही, तिकडं जगणं हे स्वच्छंद आहे, छान आहे, जगण्याचा आनंद ते लुटतात. शेवटी बाबांनी ते ऐकलं, कितीतरी कोटी रुपयाला वाडा विकला गेला आणि अमेरिकेला जाण्याची तारीख ठरली. बाबांना घेऊन ते विमानतळावर गेले, बाबांना वेटिंग रूम मध्ये बसवलं, आम्ही विमानाचं काय ते पाहून येतो. म्हणून सून आणि मुलगा जे गेले ते परत आलेच नाही. ही वास्तव बातमी त्या सकाळमध्ये आलेली होती. नंतर ते बाबा वृद्धाश्रमात दाखल झाले. आता डोक्यावरून एखादा विमानाचा आवाज आला, विमान उडाल्याचा आवाज आला की ते विमानाकडे पाहत बसतात, विमान दिसेनासं उस्तर पाहतात. त्यांना अजूनही आशा आहे की विमान आले, यात माझा मुलगा येईल, माझी सून येईल, मला घेऊन जाईल. परंतु या गोष्टी वाटणाऱ्या सुद्धा आता वास्तवतेत बदलत आहे. इतकं जग बधीर झालेलं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की आपण घासातला घास द्यावा पण बसण्याचा पाठ देऊ नये. म्हणून आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या मनात किती प्रेम जरी दाखवून आलं, आपल्या हातात जर काही असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. ज्यांना पेन्शन आहे त्यांचं बरं आहे. साधारणतः 25-26 तारखेपासून चहामध्ये जास्त दूध पडतं, आलं टाकलं जातं. 26-27ला चहा अजून चविष्ट बनवला जातो. 1 तारखेपर्यंत चहाची अशी अवीट चव असते. एकला एकदा पेन्शन आली की 2 तारखेला कोरा चहा समोर दूध संपलेलं असतं, आलं संपलेलं असतं, सुंठ नसते. पुन्हा 25 तारखेपर्यंत कसा मचूळ चहा आपल्या वाट्याला येईल याचा भरोसा नसतो. अशा काही परिस्थिती घडलेली आहे की पेन्शनला बाबांना घेऊन जायचं आणि येताना त्यांच्या खिशात 1 रुपया ठेवायचा नाही. बाबा तुम्हाला कशाला पैसे पाहिजे म्हणून एक बाबा नेहमी आपल्या पायमोज्यात पैसे लपवायचे. पेन्शनला गेले की 2-3 नोटा आपल्या पायमोज्यात लपवायच्या. ते लक्षात आल्यापासून सून आता रोज त्यांना पायमोजे धुवायला मागते की बाबा मोज्याचा फार वास येतो, मोजे धुवायला. म्हणजे या ज्या कथा घराघरामध्ये घडणाऱ्या आहेत ह्या सगळ्या वेगळ्या आहेत, विचित्र आहेत. पण नोकरी करणाऱ्याला हे लक्षात ठेवा की 2 प्रकार असतात, एक जीविका आणि दुसरी उपजीविका. आपण नोकरी करतो ती उपजीविकेसाठी असते, आपण जे जगतो ती जीविका असते. म्हणून या दोन्हीमध्ये अंतर त्यांनी ठेवलं पाहिजे. आपण ऑफिसमध्ये बॉस जरी असतो तरी आपण ऑफिसमध्ये बॉस आहोत. तिथं बेल वाजवल्यानंतर शिपाई येतो, घरात बेल वाजवल्यानंतर कुणी येईलच याची शाश्वती नसते. उलट बेल वाजल्यानंतर यांना जावं लागेल अशी परिस्थिती असते. पण या 2 रूपात आपण वागलं पाहिजे. आपण बॉस असताना बॉस सारखं वागावं, घरी येताना आपण जीविकामध्ये आलो, उपजीविकेचा आपला विषय घेतला, आपण कुटुंबवत्सल असावं, समाजामध्ये आपण समाजप्रिय असावं, आपण सामाजिक कामं करावेत, आपल्यात सामाजिक भान असावं, समाजामध्ये आपण प्रिय व्हावं. ही जीविका आहे आणि नोकरीच्या ठिकाणी आपली उपजीविका आहे. पण काही माणसं अशी असतात, कार्यालयात गेले की त्यांना वाटतं हे घरी असलेले बरे, घरच्यांना वाटतं हे कार्यालयात बरे आणि समाजाला वाटतं हे दोन्हीपैकी कुठेतरी गुंतलेले बरे. असा जर आपला स्वभाव असेल तर सेवानिवृत्तीनंतर आपलं जगणं प्रचंड कठीण होत आहे. म्हणून आमचे जे काही लोक सामाजिक गोष्टी करतात त्या फार मोठ्या करतात असं नाही, पण त्यांच्यामध्ये एक हरितद्रव्य आहे, कुठली तरी कला आहे. ते वाचन असेल, फिरणं असेल, देवस्थानं पाहणं असेल, सिरियल पाहणं असेल, चांगले सिनेमे पाहणं असेल, ही सगळी कला आहे. 2 प्रतिभा आहे, एक भावयित्री प्रतिभा आहे, दुसरी कार्ययित्री प्रतिभा आहे. एक प्रतिभा निर्माण करते, दुसरा तिचा आस्वाद घेते. एखादा लेखक जर लिहित असेल तर त्याच्यामध्ये ती कार्ययित्री प्रतिभा आहे, ती निर्माण करते. आपल्यातील भावयित्री प्रतिभेने ते वाचलं पाहिजे.
आपल्याला कविता येत नाही पण कुणीतरी कविता म्हणतंय, आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आपल्याला चित्रकला येत नाही, कुणीतरी चित्र काढलंय, त्याला आपण छान म्हटलं पाहिजे. आपल्याला रांगोळी येत नाही, एखाद्यानं रांगोळी काढली, तिचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. पण आपल्याला काही येतही नाही आणि आपण जर आस्वादही घेत नसू तर त्याच्या इतका निरस माणूस या जगामध्ये नसतो. ज्याचं जीवन तर दुःखी होतच. तुम्ही लॉकडाऊन मध्ये पाहिलं, घराघरामध्ये माणसं कोंडली गेलेली होती. पुरुषांना खरं कुटुंबाचं महत्व कळालं नाही, राजांना त्यांना घरातच राहावं लागलं. इंटरनेट मदतीला आलं, इंटरनेट होतं त्याचा खूप फायदा झाला कुटुंबाला. एखादा करता पुरुष त्या नेटमध्ये गुंतलेला कुटुंबाच्या दृष्टीने फार फायदेशीर होता, कारण तो भानावर असल्याला सुद्धा फार तोट्याची गोष्ट होती. तो कुणावर ओरडेल कसा राहील सांगता येत नाही, कारण स्वच्छंद सवय. मी आतमध्ये कोणला गेलो, कुटुंबात मी कोणला गेलो, माझी पत्नी आहे, माझे मुलं आहेत, त्यांच्यात रमायची कधी आपल्याला सवय नाही. परंतु या गोष्टी आपण नोकरीला असताना जर केल्या, जीविका आणि उपजीविका यातला फरक जर आपण काढला की उपजीविकेपुरती उपजीविका ठीक आहे, जीविका म्हणजे आनंद आहे. आपण समाजाला धरावं, कुटुंबाला धरावं, आपलं मन हे हरितद्रव्यासारखं ठेवावं. आपण आनंदी राहिलो तर पुढचा आनंदी राहील. परंतु आजकाल गंमत अशी आहे की दुसऱ्याच्या दुःखात आपण सुख शोधतो आणि स्वतः दुःखी होतो. ज्यावेळेस एका माणसाला लॉटरी लागली 5 लाख रुपयाची, शेजाऱ्यानं फटाके वाजवले, गावाला आनंद झाला. शेजारी असावा तर असा, लॉटरी याला लागली, फटाके यानं वाजवले, म्हणून त्याला लोक म्हटले शेजारी तुझ्यासारखा असावा. लॉटरी 5 लाखाची त्याला लागली, तू फटाके वाजवले. तो म्हटला कारण वेगळं आहे. हे म्हटले काय? त्याला लॉटरी लागली पण तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले. आमचा आनंद यात आहे की त्याला आता तिकीट सापडत नाही, यात आम्हाला किती आनंद आहे. आम्ही दुसऱ्याच्या दुःखात जर सुख शोधत असू तर आपण कधी आयुष्यात सुखी होणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात आपण सुख शोधलं पाहिजे. म्हणून असं सांगितलं जातं की एक बाबा ज्यावेळेस लोकलमध्ये फिरायचे, एके दिवशी एका मुलाचा मोबाईल दरवाजात उभा होता, खाली पडला. तो रडायला लागला. त्या बाबांनी त्याला विचारलं काय झालं? तो म्हटलं माझा 70,000चा मोबाईल खाली पडला, मला फार वाईट वाटलं, माझं खूप मोठं नुकसान झालं. बाबा म्हटले हे तर काहीच नाही, काल परवा मी नवीन 1.5 लाखाचा कॅमेरा घेतला होता, याच लोकलच्या डब्यात कुणीतरी चोरला म्हणे. त्या तरुणाला बरं वाटलं, यांची 1.5 लाख गेले, माझे तर 70च गेले. दुसऱ्या दिवशी अजून एक तरुण रडताना दिसला. तेच बाबा त्याच्या समोर गेले, काय झालं? तो म्हटला परवा माझे वडील वारले. बाबा म्हटले त्यांचं वय किती होतं? ते म्हणे 70 वर्ष. म्हणे अरे वेड्या, 70 वर्ष तुला वडिलांचं प्रेम मिळालं, मी लहान असतानाच माझे वडील वारले, मला 10 वर्षात प्रेम मिळालं. तर पुढच्या मुलाला बरं वाटलं, मला बाबांपेक्षा 60 वर्ष जास्त प्रेम मिळालं. एके दिवशी हा प्रवासी हे सगळं पाहत होता की बाबा फसवताय. जो जो दुःखी असेल त्याच्या पुढे जातात, काहीतरी गप्पा मारतात की व्यक्ती आहे कोण. म्हणून लोकल थांबल्यानंतर ते बाबा खाली उतरले, तो प्रवासी खाली उतरला. स्टेशनच्या बाहेर आला, एक श्रीमंत खूप मोठी उंची गाडी होती. बाबा त्यात बसले, प्रवासी त्यांच्या मागे रिक्षाने गेला. ती उंची गाडी एका मोठ्या बंगल्यात गेली, प्रवासी मागे बंगल्यात गेला आणि त्या बाबांना म्हटला ते तुम्ही इतका मोठा बंगला, हे ऐश्वर्य, ही गाडी कुणाची आहे? ते म्हटले माझीच आहे. मग तुम्ही लोकलमध्ये काय करता? रोज लोकलमध्ये करता तरी काय? कशाला तुम्ही लोकांना फसवता, खोटं बोलता? बाबा म्हटले माझं इतकं वय झालं, माझे वडील अजून जिवंत आहेत, मला वडिलांचं प्रेम मिळालं, आम्हाला संपत्ती आहे, मला काहीच दुःख नाही, पण मी लोकलमध्ये का फिरतो? एखादा दुःखी दिसला तर मी त्याला विचारतो तुझं दुःख काय आणि त्याच्या दुःखाच्या 5 दुःख मला आहे असं सांगतो. मग त्याला बरं वाटतं. दुसऱ्याला सुखी करण्याची ही पद्धत आहे, तीच मी सध्या करतोय. हे दुसऱ्याला सुखी करण्यासाठी माणसं इतकी धडपडतात. मला वाटतं सुख आणि समाधान यात फार मोठा बदल आहे. आपण सगळे सुखी आहोत पण समाधानी नाही. आपल्या ताटात खायला पंचपक्वान्न आहे म्हणजे सुख आहे, पण ते आपल्याला पचत नाही म्हणजे आपण समाधानी नाही. झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोप येत नाही म्हणजे आपण समाधानी नाही. आणि आयुष्याचा अंतिम बिंदू हा समाधान हा आहे. सुखी असणं महत्वाचं नाही, समाधानी असणं फार महत्वाचं आहे. पूर्वी एकच चॅनल होता सह्याद्री नावाचा, सरकारी चॅनल. त्या सरकारी बाई अशा ठोकळेबाजपणे बातम्या द्यायच्या, तरी लोक पाहायचे, त्यात त्यांना आनंद वाटायचा. त्यावेळेस भ्रष्टाचाराच्या बातम्या नव्हत्या असं नाही, पण चॅनल सरकारी होतं. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, पण सांगायला बंदी होती, तरी लोक पाहायचे. तो कृष्णधवल टीव्ही असला तरी मनामध्ये रंगीत स्वप्न फुलायचे. रामायण महाभारत पाहायला सगळं गाव जमा व्हायचं, गाव रोज पडायचं. वर अँटेना असायचा, बांबू घेऊन यायचं, वर उभा राहायचा, चित्र हल्लं की तो अँटेना फिरवायचा. पण ते सगळं पाहण्यात एक मजा असायची, कारण लोक चुकामध्ये सुद्धा आनंद शोधत होते. आता आनंदामध्ये सुद्धा चुका शोधतात. म्हणून आपण सुखी नाही, समाधानी नाही. म्हणून आपण जे जगलो, जे वागलो, सेवानिवृत्तीनंतर त्याचा पुण्य संचय आपल्या वाट्याला येतो. म्हणून डॉक्टर बोठे जे जगले, त्यांचं मितभाषी स्वभाव, प्रामाणिकपणे काम करणं, कुटुंबाला वेळ देता आला नसेल, आता ते निश्चितपणे देतील. पत्नीची ती गोड तक्रार असेल की त्यांच्या परस्पर त्यांनी प्रपंच सांभाळला, नेटका केला, आता ते घरात येत आहे. आणि मला वाटतं आता हे पुन्हा एकत्रित आनंद राहण्याचे दिवस आहे. म्हणून सेवानिवृत्तीनंतर जसं सूर्य उगवल्यानंतर पूर्वेकडे लालिमा दिसते, किती छान आकाश दिसतं, तसं सूर्य मावळताना सुद्धा लालिमा दिसते.
म्हणून जन्म होताना जेवढा आनंद असतो तसं रिटायर होताना जीवनाच्या अंतिम टप्प्यात सुद्धा आनंद असतो. फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्याला हवी, ती निश्चितपणे आपण पाहू शकतो. आपण जर नीट दृष्टी ठेवली तर आनंद. आता व्यायामाच्या बाबतीत आपल्याला सांगितलं, व्यायाम आपण केलाच पाहिजे, पण आपल्या शरीराला झेपेल एवढा केला पाहिजे. मी जर सांगितलं असं करा ते सगळ्याच्या शरीराला लागू होणार नाही. एक जण योगासनं करत होता, एका मित्राने त्याला विचारलं योगासनं का करतो? तो म्हटला योगासनं करून आयुष्य वाढतं. आणि म्हणे आयुष्य वाढवून काय करायचं? म्हणे योगासनं करायची. म्हणजे तू हे करतो कशा? म्हणजे वाढलेल्या आयुष्यात योगासनं करायचे, योगासनं करून पुन्हा आयुष्य वाढायचं, पुन्हा वाढलेल्या आयुष्यात योगासनं करायचे. गोळाबेरीत जर शून्यच येत असेल तू योगासनं करतो कशाला? पण योगासनामुळे तुम्हाला जर शांती लाभत असेल, आनंद मिळत असेल तर आपण तो व्यायाम केला पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, एखादी कला निश्चितपणे जोपासली पाहिजे. आणि अशा माणसाला शेवट निवृत्तीनंतर जर काहीच नसेल तर तो समाजप्रिय असला पाहिजे. समाजात त्यानं जावं, लोकांच्या सुखात सहभागी व्हावं, त्यापेक्षा दुःखात जास्त सहभागी व्हावं. त्यामध्ये एक आंतरिक समाधान असतं की मी कुणाच्या तरी वाट्याला आलो, माझी नोकरी अतिशय छान गेली, मला भेटलेले बॉस असतील, ते वेगवेगळ्या पद्धतीनं जसं व्यक्ती आणि वल्ली असं म्हटलं जातं, ते बॉस असतील, त्यांना मी कसं सहन केलं, काही किती चांगले होते, काही कसे वेगळे होते. आणि आता संपल्यानंतर काही जण त्या क्षेत्राविषयी वाईट बोलायला लागतात. म्हणजे एखादा शिक्षक रिटायर झाल्यावर असं लिहितो की शिक्षण क्षेत्रात फार अनागोंदी चालली, त्यानं तसं लिहूच नाही. त्याला जर लिहायचंय तर त्यानं नोकरीत असतानाच लिहावं, त्याला धाडस म्हणायचं. पण ज्यावर आपली उपजीविका भागली त्या क्षेत्राविषयी आपण वाईट बोलू नये. आणि सरकारनं सरकारी संस्थांविषयी तर वाईट बोलूच नाही. परंतु सरकारच आज सांगता आमच्या सरकारी दवाखान्यांचं काही खरं नाही, आमच्या सरकारी पशुवैद्यकीय केंद्राचं काही खरं नाही. ते सरकारी आहे, तेच खरे चांगले आहेत, तेच लोकांच्या मदतीला येणार आहे. तुमच्याकडे आज खासगी डॉक्टर जरी असले तरी अजूनही सरकारी गोष्टींवर विश्वास आहे. कारण डॉक्टर गोठेंसारखे अत्यंत प्रामाणिक डॉक्टर या क्षेत्राला लाभलेले आहेत. मला वाटतं उर्वरित आयुष्य ते अत्यंत आनंदानं घालतील. 64 कला आहे. आमचा एक मित्र नेहमी म्हणायचा माझ्यात 65वी कला आहे. बाकीची विचारायची कुठली, तो म्हणायचा कुठलीच कला नसणं ही फार मोठी कला आहे. म्हणजे आपल्यात कुठली कला जरी नसली तर आपण इतर कलांचा आस्वाद घ्यावा, तेवढं तरी आपल्याला जमतं. आणि अतिशय विशाल आणि आनंदी हृदयानं राहावं, समाजात मिसळावं. डॉक्टरांनी जे कार्य त्यांच्या नोकरीमध्ये केलं त्याचा उपयोग सेवानिवृत्तीनंतर त्यांना आनंदी राहण्यासाठी निश्चितपणे होईल. आणि ते जरी मितभाषी असले तरी घरात आता मितभाषी फार तुम्ही राहू नका, ते अंगाशी येण्याची दाट शक्यता आहे. कारण पुरुष जितका मितभाषी राहील तितकं स्त्रिया जास्त बोलू शकतात. तुमच्या बाबतीत मी म्हणत नाही, परंतु प्रत्येक घरात अशा गोष्टी आहेत आणि त्या ओळखण्याच्या पद्धती आहेत. सकाळी तुम्ही फिरायला जर बाहेर पडला तर कोणत्या जोडप्याचं लग्न होऊन किती दिवस झाले हे तुम्ही सहजपणे ओळखू शकता. एखादं जोडपं फार शेजारून चाललंय, टाळ्या देत आहे, तो ओळखून घ्यायचं 1-2 वर्ष झाली. थोडंसं बाजूला तुटक चाललेलं दिसलं की 5-6 वर्ष झाली. अजिबात दिशेनाशीच असले पती फार दूर हे 8 वर्ष होऊन गेले. काय आता मजा नाही राहिली, सगळं गुण अवगुण सगळे ओळखलेले आहेत. आणि पुन्हा जर एकत्र दिसले तर समजायचं आता 40-50 वर्ष होऊन गेले, हे रिटायर झाले, यांना समजलं आता आपल्याला एकमेकाशिवाय पर्याय नाही. म्हणून हे आयुष्याचं वर्तुळ आहे. पुन्हा आपण तिथंच येत असतो, आपल्याला परस्परांशिवाय पर्याय नाही. हे जर आपण ओळखलं तर ती गोष्ट आपल्या दृष्टीनं आनंदाची ठरू शकते. आनंद कशात शोधायचा हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मला वाटतं डॉक्टर गोठेंचे एकंदर चरित्र आणि चारित्र्याकडे जर पाहिलं तर आनंदी कसं जगावं हे निश्चितपणे त्यांच्यामध्ये निपुणता ती आलेली असेल. म्हणून त्यांच्या सेवानिवृत्तीला, या सेवापूर्तीला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना चांगल्या आरोग्यासाठी, उर्वरित वेळ न मिळाल्यानं त्यांच्या अतृप्त राहिलेल्या इच्छांसाठी, की भारतामध्ये अनेक स्थळं आहेत, परदेशात वगैरे आत्ताच जाऊ नका. आपले माणसं चांदबिबी पाहत नाही, परदेशात जाऊन काहीतरी पाहतात. पण चांदबिबी कशी आहे त्यांना माहित नाही. आपल्या जवळच सुख आहे, पण आपल्याला जागतिक दुःखाची फार सवय आहे. तुम्हाला जाताना उदाहरण सांगतो. जागतिक दुःख म्हणजे काय? आमच्या एखाद्या स्त्रीने जर फेसबुकवर तिचा फोटो टाकला आणि खाली असं लिहिलं मला सर्दी झाली, तर लिहून पहा. तुम्हाला जगातल्या तासाभरात हजारो कमेंट्स येतील. मॅडम अमुक गोळी घ्या, संबंध असलेल्या माणसाची. मॅडम अमुक औषध घ्या, अमुक वाप घ्या. आणि घरात बायको शिंकत फिरते, तिच्याकडे पाहत नाही. पण कोण कुठली बाई तिला सर्दी झाली तिला सल्ले देतो. म्हणजे हे जे जागतिक दुःख आहे, आपल्या जवळ आनंद असतो, आपण न बोलता कुठेतरी दूरवर तो आनंद पाहतो आणि दुःखी होतो. कारण तो आनंद आभासी असतो, वास्तव आनंद आपल्या जवळ असतो. तो वास्तव आनंद पाहायला शिका, निश्चितपणे आपलं नंतरचं जीवन सुखी होईल. म्हणून डॉक्टर गोठेंना मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.